नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला तुमचं नाव रेशन कार्डमध्ये आहे का हे माहिती नसेल, तर तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने ते चेक करू शकता. त्याच्याच सोबत तुम्हाला तुमचं रेशन कार्ड डाउनलोड कसं करायचं हे सुद्धा माहिती नसेल, तर ही सुद्धा गोष्ट तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. बस ते कसं करायचं हेच आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे राहून जातं मित्रांनो. याचीच प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर ते पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे. यामध्ये मेरा रेशन तुम्ही पाहू शकताय. हे टाइप करून सर्च करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी इन्स्टॉल केलेलं आहे. आता सिंपली ओपन करतोय. ओपन या ऑप्शनवरती क्लिक करतोय. ओपन केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे लॉगिनमध्ये बेनिफिशरी युजर आणि डिपार्टमेंट युजर जे देण्यात आलेलं आहे, यापैकी पहिलं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट ठेवायचं आहे खालच्या बॉक्समध्ये. इंटर युअर आधार नंबर जे देण्यात आलेलं आहे, तिथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. कुणाचा? तुम्हाला तुमचं रेशन कार्डमध्ये नाव आहे का हे पाहायचं असेल तर तुमचा आधार नंबर टाका. खालचा कॅप्चा फिल करून थोडंसं वरती येऊन लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. जर तुमचं नाव राशन कार्डमध्ये असेल तर डायरेक्टली राशन कार्ड ओपन होईल. जर नसेल तर तुमचं नाव राशन कार्डमध्ये नाही असं सांगितलं जाईल. तर मी एक्झाम्पलसाठी माझा आधार नंबर टाकून दाखवतोय. तर मित्रांनो पाहू शकता आधार नंबर कॅप्चा टाकलेला आहे. आता सिंपली लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करतोय. OTP सेंड सक्सेसफुली म्हणजेच माझ्या आधारशी लिंक आहे त्यावरती OTP आलेला आहे. तो OTP टाकण्यासाठी सिंपली इथे ओके करून घ्या. ओके केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे OTP व्हेरिफिकेशन दाखवलं जाईल. तुम्हाला आलेला OTP यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता OTP टाकलेला आहे. आता सिंपली व्हेरिफाईड या ऑप्शनवरती क्लिक करतोय. व्हेरिफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर OTP व्हॅलिडेशन सक्सेसफुली असं दाखवलं जाईल. तर आता सिंपली इथे काय करायचं आहे OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुली ओके करून घ्यायचं आहे. आता ओके केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. क्रिएट न्यू पिन असं दाखवलं जाईल. तुम्हाला एक पिन तयार करायचं. जर तुम्हाला सारखं आज तुम्ही लॉगिन केल्याच्यानंतर परत उद्या, परवा म्हणजे कंटिन्यू जर तुम्ही हा ॲप यूज करत असाल तर क्रिएट पिन, क्रिएट नाव या ऑप्शनवरती क्लिक करून पिन जनरेट करायचा आहे. जर तुम्हाला करायचं नसेल तर फक्त आजच्यापुरतं पाहिजे असेल तर स्किप करायचं. तर मी क्रिएट नाव या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि इथे तुम्ही पाहू शकताय एखादा पिन मी टाकून घेतोय. तुम्ही पाहू शकता पिन टाकलेला आहे. नेक्स्ट करतोय. परत आपल्याला रिएंटर पिन म्हणतंय. तर पिन करतोय. परत क्रिएट एम-पिन या ऑप्शनवरती क्लिक करतोय. युअर एम-पिन कोड हॅज बीन सेव्हड म्हणजे तुमचा एम-पिन जनरेट झालेला आहे. ओके करून घ्यायचा आहे. ओके केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तसेच तुम्ही जो आधार नंबर टाकलेला आहे त्यांच्या रेशन कार्डची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखवली जाईल. यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. तुम्ही मॅनेज फॅमिली डिटेल म्हणजे तुम्ही फॅमिली ॲड करू शकता, डिलीट करू शकता. ट्रॅक माय रेशन तुम्ही रेशन ट्रॅक करू शकता. त्यानंतर सेल रिसिप्ट पाहू शकता. बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट हे सगळं तुम्ही इथे पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही इथे पाहू शकताय. थोडंसं हायलाइट करतोय. इथे तुम्ही पाहू शकता तुमचं रेशन कार्ड असणार आहे, ज्यामध्ये स्कीम नेम तुमच्या राशन कार्ड कोणतं आहे ते दाखवलं जाईल. तुमच्या रेशन कार्डवर हेड ऑफ फॅमिली कोण आहे त्यांचं नाव दाखवलं जाईल. त्यानंतर तुमच्या रेशन कार्डशी कोणचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर दाखवला जाईल. त्यानंतर इथे ॲड्रेस दाखवला जाईल आणि सर्वात महत्त्वाचा रेशन कार्ड नंबर तुम्हाला इथे दाखवला जाईल. त्यानंतर इथे खाली तुमच्या जर रेशन कार्डचं शॉप आहे, तुम्ही जिथून रेशन कार्ड घेताय त्यांचा नंबर सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर आता या रेशन कार्डमध्ये तुमचे नाव आहेत का पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे इथे टच करायचं. टच केल्याच्यानंतर राशन कार्ड फ्लिप होईल. फ्लिप झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे कोणाचे नावे आहेत त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. आता सिंपल विषय येतो मित्रांनो, तुम्हाला हे डाउनलोड करायचं. आता हे डाउनलोड करायचं कसं? तर डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता इथे एक ऑप्शन आहे. खाली बाण दाखवलेला आहे. सिंपली त्या बाणावरती तुम्हाला टच करायचं आहे. दुसरं काही करायचं नाही. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड हे डाउनलोड होणार आहे. ओपन करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. मी डाउनलोड केलेलं आहे. इथे पहिल्या पानावरती तुम्ही पाहू शकता फ्रंट आहे आणि खाली दुसरं जे पान देण्यात आलेलं आहे तिथे बॅक साईडला रेशन कार्डवरती ज्यांचे नाव आहेत त्यांची नावे इथे अशा प्रकारे दाखवली जाणार आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता किंवा तुमचं रेशन कार्डमध्ये नाव आहे किंवा नाही हे अशा प्रकारे चेक करू शकता. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.